पुढच्या बातमीकडे शिवकालीन वाघनखं साताऱ्यात दाखल झालेली आहेत। साताऱ्याच्या संग्रहालयाच्या आवारात जय्यत तयारी सुरू आहे। 19 जुलैला भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे। त्याआधी शिवकालीन वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये पोहोचलेली आहेत। आज संध्याकाळीच ही वाघनखं लंडनहून मुंबईला दाखल झाली आणि मुंबईहून विशेष विमानाने ही वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल झालेली आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित आंबेडकर यांनी। मी आता उभा आहे सातारच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या समोर। काही वेळापूर्वीच लंडन येथल्या म्युझियममधली वाघनखं ही भाडे तत्वावर साताऱ्यामध्ये आणलेली आहेत। 3 वर्षासाठी ही वाघनखं साताऱ्यात आलेली आहेत। त्यामधली 7 महिने ही सातारच्या या म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहेत। खरं तर ही वाघनखं 19 तारखेला येणार होती, मात्र 2 दिवस आधीच अतिशय सुरक्षा व्यवस्थेमध्ये इथं दाखल झालेली आहे। प्रचंड सुरक्षा व्यवस्था इथं दिसते आहे। आपण बघू शकता, एकाही व्यक्तीला इथून आत याची परवानगी दिली जात नाही। म्युझियमला पुरेपूर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। हा म्युझियमचा मागचा दरवाजा आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही ऐतिहासिक भूमी आहे। मी आत्ता उभा आहे, हा छत्रपती शिवाजी संग्रहालयाचं मागचं गेट आहे। या मागच्या गेटमधूनच वाघनखं आत आली। खरं तर शिवाजी महाराजांची शौर्यगाथा इतकी मोठी आहे की ही जी वाघनखं यायला पाहिजे होती ही मेन गेटमधनं आत त्या तामझामप्रमाणे आत यायला पाहिजे होती, परंतु लपून छपून ही मागच्या गेटमधनं वाघनखं का आणण्यात आली हा प्रश्न सामान्य सातारकरांना पडलेला आहे। एकंदर वाघनखं आणि वाघनखांची सुरक्षा आणि वाघनखांचं अन्न या बाबतीत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। सुजित आंबेडकर, NDTV मराठी, सातारा।